महापुरुषाच्या पुतळ्यासमोर अश्लील कृत्य करणाऱ्या युवकाचा तरुणांच्या धक्काबुक्कीमध्ये मृत्यू झाला आहे। सोलापूर शहरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे। फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महापुरुषाच्या पुतळ्यासमोर अश्लील कृत्य करणाऱ्या एका व्यक्तीस स्थानिक तरुणांनी हटकल्याची घटना घडली। या धक्काबुक्कीत जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृताची ओळख अद्याप पटली नाही। या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी 2 वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत। महापुरुषाच्या पुतळ्यासमोर अश्लील कृत्य करून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी मृत व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। तर धक्काबुक्की करून अज्ञात व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी 2 तरुणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान मृत व्यक्ती हा मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली असून त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। आज 3 सप्टेंबर रोजी सकाळी 4:15 ते 4:30 पहाटे या वेळ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एक इसम अंदाजे 40 असतील, त्यांनी काही अश्लील कृत्य करत होतं। ते बघून आमच्या पेट्रोलिंग पोलीस अंमलदार आणि काही तिथे स्थानिक युवक ते जवळ गेलं आणि ताबडतोब त्यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी खाली उतरलं नव्हतं। जे युवक होतं त्यांनी ताबडतोब वर चढून त्यांना खाली उतरवण्याबद्दल सांगितलं। त्यांनी यांच्या अंगावर आला त्यामुळे ते युवकांनी तिथं त्यांना धक्काबुक्की केलं आणि त्यांना खाली उतरवलं आणि जे तिथं धक्काबुक्की झालं त्या इसमाचे जरा जखम झाल्यामुळे ताबडतोब स्थानिक पोलिसांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला भरती केलं होतं। उपचारादरम्यान त्या इसमाचा मृत्यू झाला अशा डॉक्टरांनी घोषित केलेले आहेत। जे युवकांनी 2 जण त्यांना धक्काबुक्की केलं, मारहाण केलं, त्यांना आता पोलीस ताब्यात घेतलेले आहे।